तर काल नाशिकमध्ये अवघ्या अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे गटारातलं पाणी पुन्हा एकदा थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाने केलेलं काम आणि केलेले दावे पुन्हा एकदा फोल ठरल्याचं कालच्या मुसळधार पावसामुळे सिद्ध झालंय। शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं हे चित्र होतं। काही महिन्यांपूर्वीच स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदी परिसरात गटारातील पाणी थेट गोदावरी नदीत जाऊ नये यासाठी करोडो रुपये खर्च करून भुयारी गटारी योजना राबवण्यात आली होती। मात्र ही योजना फोल ठरल्याचा आरोप गोदाप्रेमींनी केलाय। नाशिक महानगरपालिकेने 30 कोटी रुपये नाले सफाईसाठी खर्च केले। 30 कोटी रुपये नाले सफाईसाठी खर्च करून काल ही दुरवस्था झालेली होती। भारतभरातून नाशिकमध्ये पर्यटक भाविक वगैरे येत असतात, धार्मिक विधीसाठी येत असतात। या घाण पाण्यामध्ये सांडपाण्यामध्ये लोकांना अस्थि विसर्जन असो, पिंडदान असो असे धार्मिक विधी करावे लागतात। संध्याकाळी गोदावरीची आरती होते। पर्यटक सध्या सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये आलेले आणि हे सर्व आपलं विदारक चित्र आणि नाशिकचं नाव यामुळे खराब होत आहे। आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे, तर आपल्याला कुंभमेळ्यामध्ये गोदावरीचं मार्केटिंग करण्यासाठी गोदावरी नदी स्वच्छ, सुंदर, पुनःप्रवाही आणि प्रदूषण मुक्त करणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते गरजेचे आहे। आणि जर आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी जर आपण ते करू शकलो नाही तर ही सर्वात मोठी शोकांतिका ठरणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।